कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे। यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आलेली आहे। त्याचीच पाहणी करण्यासाठी नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी नागपूरच्या मेडिकल रुग्णालयाला भेट दिलेली आहे। यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितलं की तेथील रुग्णालयात लसीकरणाची फार सुंदर व्यवस्था करण्यात आली आहे। तेथील डॉक्टर सुद्धा लस घेणाऱ्या व्यक्तींना याबाबत व्यवस्थित माहिती देत आहेत असंही महापौरांनी सांगितलेलं आहे। पूरे भारतवर्ष में आज भारत सरकार के माध्यम से सीनियर सिटीजन के लिए, ज्येष्ठ नागरिकों के लिए वैक्सीनेशन के प्रोग्राम की शुरुआत हुई। नागपुर शहर का यह प्रतिष्ठित रुग्णालय गवर्नमेंट मेडिकल कॉलेज, सबसे बड़ी संख्या में यहाँ नागरिक आते हैं, इस दृष्टि से मैंने यहीं आना उचित समझा। सुबह से यहाँ वैक्सीनेशन की शुरुआत हुई है। बहुत सुंदर व्यवस्था की गई है। 2 जगह वैक्सीनेशन की व्यवस्था है, 2 जगह ऑब्जर्वेशन रूम की व्यवस्था की गई है। वेंटिलेटर से लेकर के सारी व्यवस्था यहाँ इसलिए की गई है कि किसी प्रकार की अगर दुर्घटना होती है तो उससे बचने की हम लोग प्रिकॉशन ले सके। सूचना में जब से वैक्सीनेशन शुरू हुआ है तब से ऐसी कोई घटना नहीं हुई, ये सभी के लिए खुशी की बात है। यहाँ कोवैक्सीन दी जा रही है, जिसमें नागरिकों को कंसेंट लेना नितांत आवश्यक होता है, इसलिए प्रोसीजर में यहाँ पर थोड़ी देरी लग रही है, लेकिन बहुत सुंदर व्यवस्था है। बैठने से लेकर के सारी व्यवस्था सुंदर है। डॉक्टर की टीम यहाँ जो है बहुत अच्छे से नागरिकों से बात कर रही है। मैंने व्यक्तिगत तौर पर देखा कि वैक्सीनेशन करते समय हमारा जो नर्सिंग स्टाफ है वो उनको पूरे इंस्ट्रक्शन दे देता है कि इस वैक्सीनेशन के बाद आपको क्या क्या प्रिकॉशन लेना है, वो सारी जानकारी देता है। एक प्रिंटेड फॉर्मेट है जो उनके हाथ में दिया जा रहा है, जिसमें उनको सारी जानकारी दी गई है। इस प्रकार से पूर्ण रूप से उसे शिक्षित करके वैक्सीनेशन यहाँ पर किया जा रहा है, इसलिए मैं समस्त टीम का विशेष रूप से अभिनंदन करना चाहता हूँ। मैं जनता से यही आह्वान करना चाहता हूँ कि आज से इसकी शुरुआत हुई है, भीड़ ना करें। आपके पास का जो सेंटर है वहाँ आप जाएँ, रजिस्ट्रेशन करा लें। आज पहला दिन होने के कारण रश ज़्यादा है, पूरे देश में साइड एक साथ खुल रही है, इसलिए उसकी स्पीड थोड़ी सी कम दिखाई दे रही है। इसलिए हम 1 दिन के बाद 2 दिन के बाद भी अगर गए तो वैक्सीनेशन बंद नहीं होगा। ये आप ही के लिए शुरू किया गया है, इसलिए इस व्यवस्था को बनाने में आप सहयोग दें। आप स्वयं तय करें कि एक परिवार में अगर 3 सीनियर सिटीज़न हैं तो कम से कम हम 3 दिन बाद जाए। किसी परिवार में एक ही है और वो आज निकल के आ गए तो ठीक है, लेकिन हम एक साथ गर्दी नहीं करेंगे तो उसका आपको भी लाभ मिलेगा और व्यवस्था को बनाने में आपका सहयोग प्राप्त होगा, यही आपसे निवेदन है। यावेळी नागपूरच्या मेडिकलचे अधीक्षक डॉक्टर अविनाश गावंडे व डॉक्टर उदय नागवालकर उपस्थित होते। यावेळी डॉक्टर अविनाश गावंडे यांनी कोरोनाच्या लसीकरणाविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे। काय सांगाल, आजपासून ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येत आहे, काय तयारी? ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत आजपासून सुरुवात झालेली आहे आणि त्यांना जे काही आतापर्यंत आम्हाला गाईडलाईन्स मिळालेले आहेत त्या गाईडलाईन्सप्रमाणे आम्ही ज्येष्ठ नागरिकांचे आणि 45 वर्षापेक्षा जे जास्त आहे ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहेत त्यांचं आजपासून रजिस्ट्रेशन करून वॅक्सिनेशन सुरू झालेलं आहे आणि हेल्थ केअर वर्कर आणि जे फ्रंटलाईन वर्कर आहे त्यांच्यासाठी सुद्धा वॅक्सिनेशन सुरू आहे। आजपासून ज्येष्ठ नागरिकांना वॅक्सिन द्यायला सुरुवात झालेली ही खूपच सेंट्रल गव्हर्नमेंटची खूप चांगली स्कीम आहे आणि यामुळे ज्येष्ठ नागरिक जे सध्या रिस्की राहायचे त्यांच्यासाठी हे वॅक्सिन होते तर त्यांची प्रतिकारशक्ती वाढेल आणि हे खरोखर चांगलं आहे। पण माझं म्हणणं आजच्या या दिवसापासून असं आहे की इथे ज्येष्ठ नागरिकांनी आम्ही सगळ्या सोयी जरी केलेल्या आहे, म्हणजे इथं कोणाला काही ॲलर्जी झाली, कुठं काही आजार झाला तर आमच्याकडे पूर्ण टीम आहे। मेडिसिन, ॲनेस्थेशिया डिपार्टमेंट, व्हेंटिलेटरपासून मेडिसिनपासून सगळं आमच्याकडे आहे। ही पाण्याची सोय पण केलेली आहे। पण आम्हाला एकाच वेळ जर गर्दी झाली तर हे होऊ नये, त्याच्यामुळे आम्ही सगळ्या नागरिकांना माझं म्हणणं आहे की त्यांनी आपल्या घरून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल किंवा कोणाला इथे पाठवून इथे ऑफलाईन रजिस्ट्रेशन करता येईल आणि हे रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर घाई करू नये। हे वॅक्सिनेशन आज किंवा उद्या किंवा 1-2 दिवसात संपणार नाही, हे वॅक्सिनेशन ऑनगोईंग राहणार आहे। त्याच्यामुळे घाई न करता, गर्दी न करता व्यवस्थित चांगल्या तऱ्हेने हे वॅक्सिनेशन घ्यावं हे आमच्या इच्छा आहे। सर, काय कसा प्रतिसाद आहे पहिला दिवस आजचा? आज पहिल्या दिवशी तर खूप चांगला प्रतिसाद आहे। आज गर्दी खूप जास्त आहे, त्याच्यामुळे आम्हाला इथे आमचे डॉक्टर नारलाव सर हेड आहे ते इथे आहे आणि मी इथे आहे। इथे आम्ही सगळ्यांची सोय पण केलेली आहे। गर्दी जर जास्त झाली तर इथे आम्ही आणखी सोय वाढवू।